नमस्कार मंडळी. इथे ना बघा मी आणि शौर्य दोघंही रेडी झालेलं आहे. का रेडी झालेलं आहे तुम्हाला पुढे समजेलच. आणि इथे बघा शौर्यनं छान छान इथे माझं बाळ रेडी झालेलं आहे. कारण रात्री म्हटले की नाही त्याला नकोसं वाटतं आणि 8:30 वाजत नाही तोपर्यंत शौर्यला आमच्या झोप येते. पण आज दुपारी बाळला दुपारी झोपला होता म्हणून आता काही तेवढंसं वाटत नाही. आणि इथे बघा आम्ही आत्ता फायनली येऊन पोचलेलो आहे. बहिणीच्या घरी आलेलो आहोत. कारण ना इथे बहिणीच्या मुलीचा बड्डे होता अवनीचा. आणि इथे बघा छानपैकी ना इथं आम्ही बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेलो आहे. आणि इथे बघा अवनीचा ना बड्डे आहे तर इथे छान असं ना अवनीला छान औक्षण वगैरे केलं. आणि नंतर बघा इथे ना अवनीला ना केक कट करायचा होता. लहान मुलांना कसं वाटतं की काहीतरी असं म्हणजे नवीन दिसलं ना ते कधी एकदा असं केक कट करू असं वाटत असतं. आणि इथे बघा मी छानपैकी इथे अवनीला औक्षण वगैरे करून घेतलं. आणि इथे बघा नंतर शौर्यनं अवनीला गिफ्ट्स वगैरे देऊन ना काही फोटो आणि काही व्हिडिओ पण काढलेले आहेत. आणि नंतर ना इथे बड्डे करण्यासाठी आणखीन थोडासा वेळ बसला. आणि अजून दोघं तिघं येणार होते म्हणून इथे ना आम्ही थोडंसं वेटिंगला बसलो होतो. आणि हे आहेत आमच्या आजीबाई आणि त्यांच्यासोबत पण मी इथे फोटो वगैरे काढले. आणि नंतर बघा इथे सर्व मंडळांना जमा झाले होते बड्डे करण्यासाठी. आणि छान छान येताना या आमच्या अवनी पिल्लूचा ना बड्डे सेलिब्रेशन करायला चाललेलं आहे. आणि खूप छान बघा इथे बघा ही आहे छान छोटीशी मुलगी बहिणीची. आणि ती पण बघा चेअरवरती बसून ना किती छान असं ऑब्झर्वेशन वगैरे करत होती. आणि नंतर इथे आम्ही फायनली आत्ता केक कट केला. आणि आत्ता कुठं ना अवनीला छान वाटत होतं की ते बघा छानपैकी ना सर्वजण मिळून ना केक वगैरे खाऊ घातलो. आणि नंतर इथे छान बड्डे वगैरे सेलिब्रेशन झाला. आणि नंतर इथे आम्ही ना चिवडा वगैरे खाल्लो, केक खाल्लो. आणि नंतर पण त्यांनी जेवणाची तयारी वगैरे केलेली होती. तिथे ना बड्डेला ना जेवण वगैरे केलं होतं आणि तिथेच आम्ही जेवण वगैरे करून आलो. आणि आत्ता जस्ट येऊन पोचलेलं आहे घरी. आणि तुम्हाला आजचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.